हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज ना सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष नागरिक निघालेत ऑफिसला. त्यांना आज साईटवर जायचं होतं म्हणून आज टिफिन नव्हता आणि त्यांना वेळेतच जायला आवडतं. 10:30पर्यंत ते पोचतात ऑफिसला. त्यानंतर इकडे रातचा मी टिफिन करायला घेत होती, तर म्हटलं मेथीची भाजी करूया. तर राज म्हटलं की मेथीची भाजी नको मला. तर म्हटलं ठीक आहे, पराठे वगैरे करून देते तुला. तर मेथीचेच पराठे म्हणजे मेथीचीच भाजी मला त्याला खाऊ घालायची होती. तर इकडे मी काय केलं, भाजणीचे पीठ घेतलेले 2 वाटी, त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं 2 वाटी, लसूण, कोथिंबीर आणि मिरची याचं मी असा ठेचा करून घेतला, म्हणजे वाटण तयार करून घेतलं, ते त्यामध्ये घातलं. त्यानंतर लाल तिखट घातलं आहे, ओवा घातला आहे आणि धणेपूड घातली, चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची आणि मस्त उंडा तयार करून घेतला आणि छान अशा त्याला पराठे लाटून दिले. त्यानंतर आम्ही दोघीजणी बाहेर निघालो होतो. बाहेर म्हणजे काय, जिकडे आता आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे त्या ठिकाणी थोडंसं काम चाललं आहे. तुम्हाला बोलली होती मागच्या व्हिडिओमध्ये पण, फर्निचरचं काम चाललेलं आहे. तर इकडे असा सामान पण आणून पडलेला होता, तो पण आता तिकडे लागणार आहे आणि अजून काही ते काम चालू झालेलं नाही, तर बॉक्समध्येच होता तो. त्यानंतर इकडे असं कलरिंगचं पण थोडं काम चाललेलं आहे, फिनिशिंगचं काम चाललेलं आहे, सगळा तिकडे राडा असतो. नंतर हे बघा, इकडे दरवाजे बघू शकता तुम्ही, अशी फिनिशिंग आहे. फायनल अजून झालेलं नाही आहे, छान असं फायनल झाल्यावर छान दिसणार आहे. नंतर इकडे बघा, खूप असा कार्पेंटर लोकांनी खूप राडा करून ठेवलेला असतो आणि सगळ्या घरात खूप पसारा आहे. तर ते आता आटोपणार आहे 1-1.5 महिन्यानंतर, मग आपण तिकडे शिफ्ट होणार आहे. इकडे बाल्कनी आहे आणि इकडे पण असा सगळा राडा झालेला आहे, खूप असा पसारा असतो. त्यानंतर तिकडनं आल्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी इकडे लागले, किचनमध्ये आली. तर संध्याकाळी काही असं स्पेशल नव्हतं, आपली डाळ भात आणि पोळी असंच होतं. तर डाळ होती, उडदाची डाळ करणार होते मी. तर मी ती शिजवून घेतली एका बाजूला कुकरमध्ये, कांदा, टोमॅटो आणि मिरची असं ते पण आपल्याला डाळीमध्येच घालून द्यायचं आहे. आणि अशी कढईमध्ये वगैरे न शिजवता मी कुकरलाच घालते, त्यामध्ये हळद आणि मीठ पण घालते आणि पाणी घालायचं, म्हणजे मग छान अशी शिजून जाते ती, मस्त अशी ग्रेव्हीसारखी होऊन जाते आणि टेस्ट पण खूप छान येतो. हिरवी मिरची पण त्यामध्ये घालून द्यायची 2 ते 3. त्यानंतर बाकीचं आपण लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर असं आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे मग ते फोडणी देताना आपण ते तेलात फोडणी देताना ते छान फ्राय झाल्यावर मग त्यामध्ये फोडणी देणार आहे. तर इकडे आता डाळ शिजायला लावली आहे. त्यानंतर इकडे आता म्हटलं चला कणिक वगैरे करून घेऊया म्हटलं, तर पोळ्यांचं. तर त्यासाठी इकडे मी आता माझी तयारी चाललेली. एका बाजूला कणिक करून ठेवले, आता डाळ शिजली आपली छान. त्यामध्ये आपण आता फोडणी देणार आहोत. तेल घातलेलं आहे, त्यामध्ये जिरे घालायचं आपल्याला, थोडीशी मोहरी घालायची आणि लसूण मिरचीचा जो पेस्ट आपण केलेली होती जी, ती फोडणीला द्यायची आपल्याला. ती छान फ्राय झाली की त्यानंतर मग आपण डाळ त्यामध्ये घालणार आहेत. आधीच आपण त्यामध्ये टोमॅटो, कांदा वगैरे घातला आहे, छान असं शिजून जातो मस्त. आपल्याला पळीने त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे डाळीला आणि मग टाकायची फोडणीला, मस्त अशी घट्ट आणि छान होते. तर या ठिकाणी आता फोडणी दिली गेली, डाळ घालून घेऊया. इकडे आता फोडणी छान आपली तयार झालेली आहे, त्यामध्ये आता आपण डाळ घालून देऊया. तर खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा आणि झटपट होऊन जाते अगदी. तर ती चिकट असल्यामुळे बऱ्याच जणांना उडदाची डाळ आवडत नाही, पण तुम्ही जर का अशी केली ना तर सगळेजण आवडीने खातील आणि जे खात नाही ते पण आवडीने खातील. खूप छान होते. तर या ठिकाणी आता डाळ घालून द्यायची आपल्याला, थोडंसं फ्राय करून घेणार आहे परत थोडी डाळ घालून, आणि त्यानंतर बाकीची डाळसुद्धा त्यामध्ये घालून द्यायची आपल्याला, आणि वरेल लागलं तर आपल्याला पाणी घालायचं आहे. आता या ठिकाणी थोडंसं पाणी घातलं होतं मी त्यामध्ये, गरम पाणी. आणि आता छान अशी उकळी आली की आपली मस्त डाळ तयार होणार आहे आणि भातासोबत तर खूपच छान लागते. भाकरीसोबत खा तुम्ही चुरून, खूप छान लागते. एका बाजूला मी राईस पण लावला, इकडे भात पण लावला होता, कारण मला ना थोडा मोकळा पाहिजे होता आज, म्हणून मी कुकरमध्ये नाही लावला, तर पातेलातच लावलेला आहे. आणि एका बाजूला आता चपात्या करायला घेते. इकडे आता एका बाजूला चपात्या करून घेते, म्हणजे आपला स्वयंपाक असा रेडी होऊन जाणार आहे पटकन. असं काहीच आजचं रुटीन होतं फ्रेंड्स माझं. तर फ्रेंड्स,
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आजचं रुटीन असं झालेलं आहे माझं, आजचा दिवस असा गेलेला आहे. आणि असेच व्हिडिओ बघत राहत जा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.